नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभियंत्यांचे दैवत डॉक्टर विश्वेश्वरय्या या पाठात पुन्हा एकदा तुमचे स्वागत। आज आपण कुमार भारती पाठ्यपुस्तकातील धडा क्रमांक 8 अभ्यासणार आहोत आणि या पाठाचा शीर्षक आणि या पाठाचा हा सेशन क्रमांक 3 आहे। ज्याप्रमाणे या पाठाला शीर्षक देण्यात आलेले की अभियंत्यांचे दैवत, तर आता अभियंता ही एक पदवी आहे। इंजिनिअरिंगच्या पदवीला आपण अभियंता असे म्हणतात। मग अशा ह्या अभियंत्यांचे दैवत असणारे डॉक्टर विश्वेश्वरय्या यांनी आपली कर्तबगारी समाजाच्या उपयोगी पडावी ही त्यांची भूमिका होती आणि या भूमिकेचं वर्णन या पाठामध्ये लेखकाने प्रत्येक ठिकाणी केलेला आहे। या पूर्वीच्या भागामध्ये पण आपण पाहिलं की त्यांनी सेवानिवृत्ती घेतलेली असताना सुद्धा कर्तबगारी त्यांनी सोडली नव्हती आणि यासाठीच केवळ आपल्या देशातच नाही तर देशाच्या बाहेर जाऊन किंवा आपल्या राज्यातच नाही तर राज्याच्या बाहेर जाऊन त्यांनी आपली कर्तबगारी कशी बजावली याचं वर्णन केलेलं आहे। अजून सुद्धा आपल्याला त्यांच्या अशाच कर्तबगारीची माहिती या पाठाच्या माध्यमातून लेखक करून देणार आहेत। चला तर मग पाठाला सुरुवात करूया। सेवानिवृत्त झाल्यानंतर सुद्धा त्यांनी आपली कर्तबगारी थांबवली नाही। अशा रीतीने ते बघा पाठाच्या मागील भागात आपण पाहिलं की हैदराबादच्या मुसा नदीने जे रौद्र रूप धारण केलं होतं, तर विश्वेश्वरय्यांनी आधुनिक अगस्ती ऋषीप्रमाणे तिथे त्या समुद्रावरती 6-7 महिने झुंज देऊन त्या मुसा नदीच्या त्याच्यावरती नियंत्रण ठेवलं आणि अशी व्यवस्था केली की पुन्हा कधी ते शहर पाण्याखाली जाणार नाही। मग ही किमया म्हैसूर संस्थानच्या महाराजांना समजली। त्यांनी तात्काळ विश्वेश्वरय्यांच्या हाती मुख्य अभियंत्यांची सूत्रे सोपवली। आपल्या कारकिर्दीच्या प्रारंभ काळातच त्यांनी कावेरी बंधाऱ्यांची योजना साकार केली। म्हैसूरजवळ कृष्णसागर नावाचे अजस्त्र धरण उभे करून साऱ्या जगाचे लक्ष आपल्या कामगिरीकडे वेधून घेतले। आपल्या कारकिर्दीच्या प्रारंभ काळातच त्यांनी कावेरी बंधाऱ्याची योजना साकार केली। म्हैसूरजवळ कृष्णसागर नावाचे अजस्त्र धरण उभे करून साऱ्या जगाचे लक्ष आपल्या कामगिरीकडे वेधून घेतले। महात्मा गांधी हे धरण बघून चकित झाले। बघा आता एक अलौकिक अशी निर्मिती त्यांच्याकडून झालेली होती। सुरुवातीच्या काळापासून जेव्हा त्यांनी आपली कारकिर्दी सुरू केली होती त्याच्या प्रारंभ काळापासूनच त्यांनी अशा काही योजना राबवल्या की आजतागायत त्या अजरामर योजना झालेल्या आहेत। त्यापैकीच एक म्हणजे की कावेरी बंधाऱ्यावरची त्यांची योजना। तसंच म्हैसूरजवळ कृष्णसागर नावाचे अजस्त्र धरण त्यांनी उभारले आणि पूर्ण जगाचं पूर्ण विश्वाचं लक्ष त्यांनी त्यांच्या कामगिरीकडे ओढून घेतलं होतं आणि त्यांचं हे कार्य बघून महात्मा गांधी सुद्धा चकित झालेले होते। आता बघा इथे त्यांच्या कार्याबद्दल आपल्याला ह्या पुढील परिच्छेदामध्ये त्यांच्या कार्याबद्दल त्यांच्या कारकिर्दीबद्दल लेखकाने वर्णन केलेलं आहे। आता जे काही हे म्हैसूर जवळ कृष्णसागर नावाचे जे धरण बांधलेले आहे त्याचं वर्णन केलेलं आहे। तुम्ही नेटवरती अगर सर्च केलं तर अत्यंत सुंदर असं ते धरण तुम्हाला दिसेल। 8600 फूट लांब, 101 फूट रुंद, 104 फूट उंच अशा या धरणाच्या माथ्यावर 50 फूट रुंदीचा रस्ता व धरणातील पाणी सोडण्यासाठी आपोआप उघडझाप करणारे 171 दरवाजे आहेत। तर बघा त्यांनी जे काही हे धरणची कामगिरी केलेली आहे ते अत्यंत नियोजन पूर्ण केलेलं आहे। या योजनेच्या अंतर्गत त्यांनी त्यांची तीक्ष्ण बुद्धी, त्यांची कार्यक्षमता, त्यांचं कर्तृत्व याचाच परिचय जणू आपल्याला सगळ्यांना पूर्ण विश्वाला दिलेला आहे। धरणाच्या डाव्या बाजूला असलेला 60 मैल लांबीचा कालवा विश्वेश्वरय्या कालवा या नावाने गौरवला जातो। मग बघा अशा रीतीने जे कार्य त्यांनी केलेलं होतं त्यांचं सन्मान म्हणून त्या कालव्याला त्यांचं नाव देण्यात आलेलं होतं। आता ह्या कालव्यासाठी त्यांनी बघा डोंगर खोदून 3960 लांबीचा बोगदा तयार केलेला आहे। या धरणातून ठराविक पाणी शिवसमुद्रम धबधब्यामध्ये सोडले जाते व या पाण्याच्या नियमित पुरवठ्यावर विद्युत निर्मिती केंद्र चालवले जाते। आता तुम्हाला तर माहिती असेल की समुद्राच्या पाण्याचा किंवा धरणाच्या पाण्याचा उपयोग आपण विद्युत निर्मिती करण्यासाठी करतो। तर तसंच त्यांनी सुद्धा शिवसमुद्रम धबधब्याचं जी निर्मिती केली होती ते जल विद्युत निर्मितीसाठीच केलेली होती। मग अशा रीतीने हे पूर्ण त्यांनी त्यांचा
अभियांत्रिकी क्षेत्रामधील सगळा अनुभव त्यांनी पणाला लावून ह्या योजना राबवलेल्या होत्या. आता जेव्हा तुम्ही नेटवरती सर्च कराल तर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी पाहायला मिळतील. कोणते बघा दिलेले आहे. येथील ऊर्जेच्या बळावर विद्युत रोषणाईने उजळून निघतो म्हैसूरचा राजवाडा आणि वृंदावन उद्यान. बघा रात्रीच्या वेळेस हा म्हैसूरचा राजवाडा आणि वृंदावन उद्यान तो अत्यंत रोषणाईने झगमगून दिसतो. ही खरी विश्वेश्वरायांच्या अजरामर स्मारके आहेत. अजरामर म्हणजे की ज्या काळामध्ये त्यांनी ते बनवले होते तर आजतागायत आणि याच्या पुढे सुद्धा ही जी स्मारके आहेत, ही जे वास्तू आहेत त्या कधीच नष्ट होणार नाहीत. त्याचा उपयोग ह्या सजीव सृष्टीला, या विश्वाला कायम होणार आहेत. आणि अशा रीतीने हे अजरामर स्मारके त्यांनी देऊन समाजासाठी कल्याणाचंच काम केलेलं आहे. आणि त्यांची ही भूमिका निभवत असताना त्यांचं कर्तृत्व आपल्याला पाहायला मिळतं. मोठी माणसं आपल्या कार्याच्या रूपाने जगतात ती अशी. मग बघा कोणीही आता आपल्याला बघा सर्वसामान्य लोकांना आपण ओळखत नाही किंवा आपल्याला तरी लोक किती ओळखतात, कारण की आपण असं कार्य केलेलं नाही. पण आता जसं की डॉक्टर विश्वेश्वरय्या यांनी जी काही कार्य केलेले आहेत त्यांच्या अशा ह्या मोठ्या कार्यामुळे आज ते जिवंत नसताना सुद्धा शरीराने ते नाही आहेत, पण त्यांच्या द्वारे जे काही कार्य केलं गेलेलं होतं त्या कार्याच्या रूपाने आजपर्यंत ते नावलौकिक त्यांचा तो अजरामर झालेले जे कार्य आहे ते आज सुद्धा सगळे विश्व त्यांना ओळखतो, जाणतो. आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर विश्वेश्वरय्या म्हैसूरचे दिवाण झाले. आता बघा नंतर त्यांना कोणत्या कोणत्या पदव्या मिळालेल्या आहेत ते पुढच्या परिच्छेदामध्ये लेखकाने आपल्याला सांगितलेलं आहे की बघा त्यांच्या कर्तृत्वाच्या जोरावरती विश्वेश्वरय्या म्हैसूरचे दिवाण हे पद सुद्धा त्यांना मिळालेले आहे. म्हैसूर विद्यापीठ, पोलाद कारखाना, सिमेंट कारखाना, रेशीम, चंदन, तेल, साबण उत्पादन केंद्रे उभारण्यात त्यांचा मोठा वाटा होता. शिक्षण, उद्योग, शेती इत्यादी क्षेत्रातही त्यांनी नेत्रदीपक कामगिरी केलेली आहे. बघा आता त्यांचं जी कामाची जी परिधी आहे ना ती सीमित नाही राहिलेली आहे, पण काय झालेली ती व्यापक झालेले आहे. त्यांनी फक्त अभियांत्रिक क्षेत्रामध्येच कार्य केलेलं आहे का? नाही, तर उद्योग क्षेत्रामध्ये, उद्योगधंद्यामध्ये, शिक्षण क्षेत्रामध्ये, शेती क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांनी डोळे दिपवून जातील असे कार्य केलेले आहे. मुंबई औद्योगिक शिक्षण समितीचे अध्यक्ष म्हणून सुद्धा ते कार्यरत होते. मुंबई महानगरपालिका काटकसर समितीचे ते अध्यक्ष होते. भारतीय अर्थविषयक समितीचे सुद्धा अध्यक्ष होते. नवी दिल्ली राजधानी समितीचे सल्लागार अशी विविध पदे त्यांनी भूषवलेली आहेत. मुंबई औद्योगिक शिक्षण समितीचे अध्यक्ष होते. मुंबई महानगरपालिका काटकसर समितीचे अध्यक्ष सुद्धा ते होते. भारतीय अर्थविषयक समितीचे अध्यक्ष, नवी दिल्ली राजधानी समितीचे सल्लागार अशी विविध पदे त्यांनी भूषवलेली आहेत. कराची, बडोदा, सांगली, नागपूर, राजकोट, गोवा इत्यादी महानगरपालिकांना तसेच इंदूर, भोपाळ, कोल्हापूर, फलटण इत्यादी संस्थानांना त्यांनी अडचणीच्या काळात मौलिक असे मार्गदर्शन केलेले आहे. आता पुढील परिच्छेदामध्ये एक प्रसंगाचं वर्णन लेखकाने केलेलं आहे. आपल्या विषयातील अचूक ज्ञानासाठी विश्वेश्वरय्या विश्वविख्यात होते. एकदा रेल्वेतून प्रवास करत असताना या अभियंत्याच्या कानाला रेल्वेच्या आवाजाची लय चुकल्याची जाणीव झाली. रेल्वे थांबवण्याचा त्यांनी आदेश दिला. बघा आता ते ट्रेनने प्रवास करत होते आणि ट्रेनचा प्रवास सुरू असताना अचानक त्यांना रेल्वे ज्या पटरीवरून जात असते ना तर त्या पटरीचा आणि रेल्वेच्या चाकाच्या घर्षणाच्या आवाजावरनं, त्या लयवरनं त्यांना काहीतरी चुकचुकल्यासारखं जाणवलं. म्हणून त्यांनी त्यावेळेस रेल्वे थांबवण्याचा आदेश दिला. आणि ज्यावेळेस त्यांनी रेल्वे थांबवलं त्यावेळेस सगळ्यांनी त्यांना फार रागवले, सगळे ओरडायला लागले. रेल्वेतली माणसं किंवा जो रेल्वेचा ड्रायव्हर वगैरे जे होते ते सगळे त्याच्यावरती रागवले. पण नंतर जेव्हा पुढे निदर्शनास काही गोष्टी आल्या, काय आलं की रेल्वे थांबवली आणि तेव्हा समजले की पुढे 1.5 किलोमीटर अंतरावर रेल्वेचे रूळ उखडले गेले होते. एका अभियंत्याच्या हुशारीने हजारो प्रवाशांचे प्राण वाचवले. मग बघा त्यावेळेस जर त्यांनी त्यांच्या अतिसूक्ष्म निरीक्षणाने ही गोष्ट जर ओळखली नसते तर पुढे काय झालं असतं, रेल्वेचा मोठा अपघात झाला असता आणि या रेल्वेमध्ये असलेले सगळे प्रवासी त्यावेळी अपघातात सापडले असते. पण त्यांच्या तीक्ष्ण अतिसूक्ष्म बुद्धीमुळे ह्या
अतिप्रसंग त्यावेळेस टाळला गेला होता आणि अशा रीतीने त्यांच्या या हुशारीमुळे हजारो प्रवाशांचे प्राण वाचले होते. राष्ट्रबांधणीसाठी आपले उभे आयुष्य वेचणाऱ्या विश्वेश्वरय्यांना ब्रिटिश सरकारने सर हा किताब देऊन सन्मानित केलेला होता. तर मुंबई, कोलकाता, पाटणा, अलाहाबाद, म्हैसूर विद्यापीठांनी डीलिट पदवी देऊन सन्मानित केले. भारत सरकारने 1955 मध्ये भारतरत्न पदवी देऊन त्यांना मानवंदना दिली. त्यांच्या स्मरणार्थ पोस्टाचे तिकीट काढले. आता विश्वेश्वरय्यांचा जन्मदिन अभियंता दिन म्हणून साजरा होतो. बघा, अशा रीतीने त्यांनी जे कार्य केले होते त्या कार्याच्या सन्मानार्थ त्यांना भारत सरकारने सुद्धा मानवंदना म्हणून भारतरत्न हे पुरस्कार दिलेले आहे आणि त्यांच्या आठवण म्हणून, त्यांच्या स्मरणार्थ म्हणून पोस्टाचे तिकीट काढलं आणि त्या तिकिटावरती त्यांचं छायाचित्र छापण्यात आलेलं होतं. मग अशा रीतीने त्यांच्या ह्या कारकिर्दीमुळे त्यांनी जे काही कष्ट केलेलं होतं आणि जे काही कर्तबगारी आपल्या क्षेत्रात बजावलेली होती म्हणून त्यांचा जन्मदिन 15 सप्टेंबर हा जन्मदिन अभियंता दिन म्हणून साजरा केला जातो. विश्वेश्वरय्या हे विज्ञान युगातील विश्वकर्मा होते. आता बघा, आधुनिक युगातील किंवा विज्ञान युगातील विश्वकर्मा त्यांना का ओळखलं जातं हे आपण पाठाच्या आतापर्यंत शिकलेल्या परिचयातून जाणून घेतलेलं आहे की ज्याप्रमाणे प्राचीन काळामध्ये भगवान विश्वकर्मा यांनी सोन्याची लंका रावणासाठी बांधली, श्रीकृष्णासाठी सुद्धा त्यांच्या वास्तुशास्त्राची निर्मिती केली, पुन्हा पांडवांसाठी सुद्धा त्यांच्या वास्तुशास्त्राची निर्मिती केली. तसंच ह्या विश्वेश्वरय्या यांनी विज्ञान आधुनिक युगामध्ये अनेक असे कार्य केले की त्यांना आधुनिक युगातील किंवा विज्ञान युगातील विश्वकर्मा ही उपमा देणे अत्यंत लोभस अशी आहे. झिजलात तरी चालेल पण गंजू नका हा त्यांनी तरुण पिढीला संदेश दिला होता. आता बघा, आपली बुद्धी कशी असते, तीक्ष्ण असते. ती जेवढी वापरली जाईल तेवढा त्याचा उपयोग होऊन जाईल, पण ती त्या बुद्धीचा जर उपयोग नाही केला तर ती काय होईल, गंजेल. मग ज्याप्रमाणे बुद्धीला गंज लागू नये, त्या गंज लागण्यासाठी आपण काय केले पाहिजे, उद्देश ठेवले पाहिजे, ध्येय उद्देश ठेवले पाहिजे. आपल्या कार्यावरती आपल्या निष्ठ असल्या पाहिजे, आपल्या उद्देशांवरती आपल्या निष्ठ असल्या पाहिजे, आपल्या बुद्धीवरती आपली निष्ठ असली पाहिजे आणि जोमाने कष्टाने ते आपण जे काही क्षेत्र निवडले असेल त्या क्षेत्रामध्ये जिद्दीने आपण श्रम करून सगळं कार्यामध्ये यशस्वी झालो पाहिजे आणि त्यासाठी तीव्र बुद्धीचा उपयोग केला पाहिजे. नाहीतर ती तीव्र बुद्धी, तीक्ष्ण बुद्धी तशीच गंजू जाईल. म्हणून झिजलात तरी चालेल, त्या बुद्धीचा जेवढा जास्तीत जास्त उपयोग करा, वापर करा, पण तिला गंजू देऊ नका असा संदेश त्यांनी तरुण पिढीला दिलेला होता. वयाची 90 ओलांडली तरी ते तरुणाला लाजवितील एवढे उत्साही होते. बघा, म्हणजे वयाच्या 90व्या वर्षापर्यंत ते आपल्या क्षेत्रामध्येच नाही तर इतर क्षेत्रामध्ये सुद्धा कार्यरत होते आणि अशा रीतीने आपल्या कर्तबगारीने पूर्ण समाजाच्या कल्याणासाठी ते झिजत होते. 15 सप्टेंबर 1961 या दिवशी साऱ्या देशाने त्यांची जन्मशताब्दी साजरी केली. शताब्दी म्हणजे जेव्हा आपण 100 वर्ष पूर्ण होतात त्या व्यक्तीची आपण जन्मशताब्दी साजरी करतो. मग बघा, त्यांच्या जन्मशताब्दीनंतर म्हणजे 1961 या साली त्यांची जन्मशताब्दी साजरी करण्यात आली आणि 1962 साली त्यांचा मृत्यू झाला. पंडित नेहरू यांनी सुद्धा विश्वेश्वरय्यांचा गौरव करताना म्हटलेला आहे, ही इज ॲन इंजिनियर ऑफ इंटरनेटिव्ह कॅरेक्टर ऑफ अँड ब्रॉड आउटलुक. पृथ्वीवर प्रकाशवर्ष उभारणाऱ्या या महान अभियंत्याची प्राणज्योत 14 एप्रिल 1962 रोजी मालवली. विश्वेश्वरय्यांच्या जन्मगावातच एक भव्य उद्यानात त्यांचा पुतळा उभारण्यात आला आहे. त्यांनी स्वतः बांधलेले सुंदर घर राष्ट्रीय स्मारक म्हणून दिमाखाने झळकत आहे. अभियंत्यांचे दैवत म्हणून सारे विश्वच विश्वेश्वरय्यांना वंदन करते. मग अशा रीतीने भारताला लाभलेले एक लोभस व्यक्तिमत्व आहे आणि आपल्या कर्तृत्वाने पूर्ण विश्वामध्ये भारताचं नाव त्यांनी लौकिक ठेवलेलं आहे. मग अशा ह्या अभियंत्यांचे दैवत मानणारे म्हणून घेणारे डॉक्टर विश्वेश्वरय्या यांना मानाचं वंदन नक्कीच केलं पाहिजे. तर विद्यार्थी मित्रांनो, पाठाच्या माध्यमातून लेखकाने त्यांच्या कर्तबगारीचं वर्णन आपल्याला समजून सांगितलेलं आहे. हा पाठ इथेच संपतो आहे, परंतु पाठाचा जो स्वाध्याय आहे तो आपण पाठाच्या पुढील भागात अभ्यासणार आहोत. धन्यवाद.